गुड मॉर्निंग. तर आमची गुड मॉर्निंग इडून सुरू होती बरं का. भांडे धुणं कपडे पाणी 6:30ला पाणी येतो. आणि काल कोंबड्या आणल्या होत्या या माणसाने दिल्या सोडून. आणि त्या कोंबड्या मागं पा कसे फिरू राहिले ते दाखव रे थोडं. तर आमची कोंबडी या माणसाने सोडून दिलेली आहे. ती काय हातात येऊ नाही राहिली. तिला आणावा कसा काय काय तेच काय होऊन जाणार. ती मस्त अशा काटाकुपाटात जाऊन बसली. काय करावं आणि इतके बोके एका रपक्यात खाऊन घेतील तिला. तिने बराबर घर लक्षात ठेवली. फायनली कोंबडी धरणार आणला होता आम्ही. फायनली याने कोंबडी धरलेली आहे. ही बघा किती गोंडस आहे माझी गोंडस. तर कव्वाची उठेल होती मी 6:30 वाजेची. 6 वाजेची. तर आत्ताशी आवरलंय माझं. किती 12 वाजले. का शुक्रवार आज मीटिंग पण. मीटिंगमुळं काही ले टाईमपास होऊन जातो मीटिंगमध्ये. त्या मीटिंगमुळं आवरायला एवढं वेळ होऊन गेलं. आता आवरलं आहे. आता गावात चालली मी. काम आहे थोडंसं. गावात जाऊन येतो. तुमचं तर काय लवकर आवरून जातं. आपल्या गावाकडे काय 5ला उठलो का रपकन आवरून सावरून मोकळे. किती वाजता 6 वाजता 7-8 वाजता तर कंप्लीट आवरून रेडी असतो आपण आपल्या गावाकडचे आहे ना. तर चला आता आपलं सगळं आवरलेलं आहे. तिकडून येऊन आपण थोडंसं ब्लॉग शूट करू. आपण आता गावात चाललो आहे कारण अर्जंट काही काहीतरी काम निघालेलं आहे. तर आपण आता गावात चाललो आहे. यो यो हॅनी सिंगर आरशात दिसतोय. यो यो हॅनी सिंगर कुठे गेला रे. यो यो हॅनी सिंगर बाय. तर मित्रांनो गावात गेली होती. पायी गेली होती. लई लांब आहे आमच्या इकडून नाही का. तर पायी गेली होती त्यामुळं तिकडून आली आणि मग एक ब्लाऊज शिवला आपण नाही का मस्त असं. नंतर मग आवरून सावरून बसलो आम्ही आता शेकत. थंडी वाजली. आवरून सावरून शेकत बसलो. आता आमचे जेवणं पण झाले महाराजांची. आमची बाकी कारण की जतीन अजून आलेला नाही. यो यो हॅनी सिंगर आजारी पडला आहे. आज व्हिडिओ काढायचे होते. हे इतना काला कैसे हो गया रे तू. अरे दांत भी नहीं दिख रहा है रे तेरा तो. गोरा आहे तो. माझा अंधार पडला त्याच्यावर. आबा दिसला का यो यो हॅनी सिंगर. जेवण झाले का झाले असतील 8 का नाही काय माहिती झाले नसतील तुमचे. आमचे 8 वाजता तर जेवण होऊन जातात. तर या मग शेकायला. एकच नंबर शेकोटी झालेली या शेकायला. मस्त पाहिजे नाही का. लाकूड बी काय घडी पडू राहिलं काय माहिती. या मस्त शेकायला. लय थंडी आमच्या इकडं. तुमच्या इथं आहे का नाही. कारण आमच्या इथं तर खूपच थंडी. कारण आईचं डोंगर जवळच आहे त्यामुळं आणि पाट पण जवळच आहे नदी पण जवळच आहे. म्हणून इतकी थंडी आहे. आणि एवढ्या भागातच लय थंडी आहे खूपच. त्या बा हवा पा ते पेटू सुद्धा देते नाही नीट नेटकं. तर मित्रांनो इतकी थंडी तर जेवायची सुद्धा इच्छा राहिली नाही. योया आणि सिंगर चहा पिऊन झोपला. मी पण चहा पिऊन घेतली. काही आता जेवण करायची इच्छा नाही मित्रांनो कारण थंडीच इतकी. तर गुड नाईट बाय स्वीट ड्रीम्स.